नमस्कार. आज आपला विषय आहे की प्री डायबिटीस म्हणजे काय. मधुमेह प्री डायबिटीस म्हणजे मधुमेह होण्यापूर्वी शरीर देत असलेला इशारा किंवा शरीर देत असलेला एक सिग्नल. तर आपली रक्तातली साखर अजून मधुमेह इतकी वाढली नाही, पण मधुमेह होण्याची ती डोक्याची घंटा देत आहे. याला आपण प्री डायबिटीस असं म्हणतो. एक इमॅजिन करा किंवा कल्पना करा की तुमच्या घराच्या छताला एक छोटासा तडा गेलेला आहे, पण तो अजूनही एवढा मोठा झालेला नाही. पण आपण त्याच्याकडे जर दुर्लक्ष करत राहिलो तर एक ना एक दिवस तो आपल्याला छत आपलं कोसळू शकतो. तसंच प्री डायबिटीस म्हणजे आहे. अजून आपल्याला मधुमेह झालेला नाही, पण आपल्याला डायबिटीस झालेलं नाही, पण आपलं शरीर सांगतं की आता तरी सावध हो बाबा, आता तरी सावध हो. या टप्प्यावर शरीरातली साखर थोडीशी वाढायला लागते, पण मधुमेहाच्या निदानासाठी लागणाऱ्या मर्यादेपर्यंत पोचलेली नसते. प्री डायबिटीस हे डायग्नोसिस करण्यासाठी मेनली HbA1c हे ब्लड टेस्ट वापरली जाते. नॉर्मल लोकांचं HbA1c 5.7 असतं, याला नॉर्मल HbA1c म्हणतात. आणि जेव्हा HbA1c हे 5.7 ते 6.4 या दरम्यान जातं तेव्हा आपण त्याला प्री डायबिटीस म्हणतो. 5.7 ते 6.4 या दरम्यान गेलं की आपण त्याला प्री डायबिटीस म्हणतो. आणि डायबिटीस आपण कधी म्हणतो की जेव्हा HbA1c हे 6.5 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर. हे डायबिटिक लोकांमध्ये पण मोजलं जातं त्यांची साखर किती कंट्रोल आहे. पण ज्यांना डायबिटीस नाही अशा लोकांना पण हे एक प्री डायबिटीस मोजण्यासाठीच एक साधी सोपी टेस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं की प्री डायबिटीस लोकांना जास्त काही लक्षणं नसतात, पण थोडी लक्षणं किंवा थोडे संकेत आपले शरीर देत असते. यामध्ये पोटावर चरबी वाढते, वजन वाढतं, सतत थकवा येतो, जेवल्यावर झोप येते, फॅमिली हिस्ट्रीमध्ये त्यांच्या घरामध्ये आई वडिलांना किंवा कोणाला तरी मधुमेह असल्याचा इतिहास असतो, ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. पण प्री डायबिटीसमध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की प्री डायबिटीस ही अशी कंडिशन आहे की ती आपल्याला शरीराला सिग्नल देते आणि हे आपल्या शरीरात बदल घडवण्याचा एक सिंपल किंवा एक सर्वोत्तम टप्पा असू शकतो की आपण जीवनात त्यातनं बदल घडवू शकतो. आणि बदल काय एकदम छोटे बदल असतात. योग्य आहार, सात्विक आहार घेणं, नियमित व्यायाम करणं, वजन कमी करणं, बेस्ट क्वालिटी स्लीप घेणं आणि रेग्युलर टेस्ट करणं. यामुळे डायबिटीसचा धोका कमी करण्यास मदत होते. ट्रीटमेंटची जास्त गरज नाही. अशा पेशंटमध्ये आधुनिक वैद्यकीय उपचाराबरोबर जीवनशैली मार्गदर्शन फार महत्त्वाचं ठरतं. यात पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे वैयक्तिक समुपदेशन, आहार, डाएट, एक प्रॉपर डाएट काउन्सिलिंग और डाएटचा सल्ला घेणं, नियमित फॉलोअप, ब्लड टेस्ट आणि गरज लागली तर होमिओपॅथिक मेडिसिनने आम्ही अशा बऱ्याच पेशंटवर यशस्वी उपचार केलेले आहेत. यामध्ये आपली नेहमी चालू असलेली मॉडर्न मेडिसिनची औषधं बंद करू नका. ते आपल्या डायबिटॉलॉजिस्ट किंवा फिजिशियनच्या सल्ल्यानेच बंद करा. लक्षात ठेवा, प्री डायबिटीस हा एक शेवट नाही आहे, ती एक योग्य वेळ आहे, दिशा बदलण्याची एक संधी आहे. आज तुमचं HbA1c तपासा आणि तुम्हाला समजेल आपण कोणत्या स्टेजमध्ये आहे. आणि तुमच्या आरोग्याची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या. शेवटी काय, आपला शरीराचा एक हा इशारा असतो, हा दुर्लक्षित करू नका. हा जर दुर्लक्षित केला तर आजची काळजी उद्याचा मधुमेह ठरण्याची शक्यता आहे.